जय महाराष्ट्र मित्रांनो, महिलांसाठी धडाकेबाद 14 योजनेचे निर्णय घेण्यात आलेले आहे. अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये महिलांसाठी 14 जे काही निर्णय आहेत ते घेण्यात आलेले आहे. कोणकोणत्या योजनाचे निर्णय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर मित्रांनो, पाहू शकतात अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 महिलांसाठी विविध योजना. तर सर्वात पहिली योजना आहे मुलींना मोफत उच्च शिक्षण. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माण शास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित 8 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा आहे महिला लघु उद्योगासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना. अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलनाचे राज्यात आयोजन करण्यात आलेले आहे. ठीक आहे. तिसरा आहे आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला लघु उद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याजाचा परतावा हा 10,000 रुपये रोजगार निर्मितीवर देण्यात येणार आहे. त्यानंतर आहे लखपती दीदी. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत 7 लाख नवीन गटाची स्थापना. बचत गटाच्या फिरत्या निधीच्या रकमेत 15,000 रुपयावरून 30,000 रुपये वाढवले गेलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म याद्वारे आतापर्यंत 15 लाख महिला लखपती दीदी, या वर्षात 25 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचा उद्देश या सरकारने घेतला गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर जल जीवन मिशन कार्यक्रमातून ग्रामीण भागातील 1,25,66,986 घरांना नळ जोडणी पूर्ण केली गेलेली आहे. राहिल्या 21,04,932 घराचे काम प्रगती तथावर आहे. म्हणजे 1,25,66,986 घरांना नळ जोडले गेलेले आहे आणि 21,04,932 घरांसाठी काम पेंडिंग आहे. त्यानंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना वर्षाला घरटी 3 गॅस सिलेंडर मोफत देणार. त्यामध्ये 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना याचा लाभ भेटलेला आहे. त्यानंतर शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान 10,000 रुपयावरून हे 25,000 रुपये केले गेलेले आहे. म्हणजे सरकारने हे 15,000 रुपये वाढवलेले आहेत. राज्यातील सर्व आरोग्य उपकेंद्रात स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्यासाठी 78 कोटी रुपये निधी वाटप केलेला आहे. त्यानंतर रुग्णाची विशेषतः गरोदर माता व बालकाचे आरोग्य संस्थेत मोफत न आण करण्यासाठी 3,324 रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. म्हणजे अजून एक्स्ट्रा 3,324 रुग्णवाहिका हे देण्यात येणार आहे. त्यानंतर दिनांक 1 मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद शासकीय दस्तऐवजामध्ये त्याचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव व आडनाव या क्रमाने करण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे. म्हणजे 1 मे 2024 नंतर ज्या बाळाचा जन्म झालेला आहे त्याच्या नावाच्या पुढे आता आईचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव हे येणार आहे. पहिला कसं होतं, फक्त वडिलांचं नाव यायचं, आता आईचं नाव सुद्धा ऍड होणार आहे. त्यानंतर पीक ई रिक्षा म्हणजे 17 शहरातल्या 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य 80 कोटी रुपयाचा निधी देण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सन 2023-24 पासून लेक लाडकी योजनेची सुरुवात. मुलीच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत तिला टप्प्याटप्प्याने एकूण 1,01,000 रुपये देण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 21 ते 60 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1,500 रुपये दरवर्षी सुमारे 46,000 कोटी रुपये निधी हा मंत्रिमंडळात पास झालेला आहे. मित्रांनो, अतिशय महत्वपूर्ण हे 14 निर्णय घेतलेले आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.